उदय कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या महाराष्ट्रातील मराठी भाषिक सर्व माझ्या होतकरू विद्यार्थी मित्रांना जाधवजी याचकडून सस्नेह नमस्कार. इंग्रजी व्याकरण आणि इंग्रजी भाषा याच्या संदर्भामध्ये आपण अनेक महिन्यापासून अभ्यास करीत आहोत आणि इंग्रजी मला परिपूर्ण यावी यासाठी आपण टप्प्याटप्प्याने इंग्रजी शिकत आहोत. कालपर्यंत आपण सेंटेन्स या चॅप्टरमध्ये प्रवेश केलेला आहे आणि सेंटेन्सच्या प्रकारामध्ये आपण पाहिलेलं आहे की वाक्याचे 3 मुख्य प्रकार पडतात. साधं वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. त्याला इंग्रजीमध्ये आपण नाव दिले सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स यामध्ये पुन्हा 4 प्रकार पडतात. असर्टिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. विधानात्मक वाक्य, आज्ञार्थक वाक्य, प्रश्नार्थक वाक्य आणि उद्गारवाचक वाक्य. या 4 प्रकारापैकी आपण 2 वाक्यांचा अभ्यास केला आहे. असर्टिव्ह सेंटेन्स आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच विधानात्मक वाक्य आणि आज्ञार्थक वाक्य. आणि तिसऱ्या प्रकाराला सुद्धा आपण प्रारंभ केला होता आणि त्यामध्ये आपण प्रश्नार्थक वाक्याचे 2 प्रकार समजून घेण्याचा सुरुवात केली. आणि त्यामध्ये प्रश्नार्थक वाक्याचे जे 2 प्रकार पडतात, व्हर्बल इंट्रॉगेटिव्ह आणि नॉन व्हर्बल इंट्रॉगेटिव्ह. काही प्रश्न असे असतात ज्यांचं उत्तर आपल्याला होय किंवा नाही असं अपेक्षित असतं आणि असे आपण जे प्रश्न विचारतो त्यांना म्हटलेलं आहे व्हर्बल इंट्रॉगेटिव्ह. आणि तो अभ्यासक्रम आपण मागच्या तासात पूर्ण केला. आज आपण इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये दुसऱ्या वाक्याच्या प्रकाराला सुरुवात करणार आहोत आणि त्याचं नाव आहे नॉन व्हर्बल इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. नॉन व्हर्बल इंट्रॉगेटिव्ह. व्हर्बल इंट्रॉगेटिव्हची व्याख्या तुम्हाला आता समजलेली आहे. ज्या प्रश्नाची सुरुवात क्रियापदाने होते आणि ज्याचं उत्तर होय किंवा नाही असं येतं त्या प्रश्नाला व्हर्बल इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. आणि हे क्रियापद म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद किंवा मॉडर्न ऑक्झिलरी. आणि सर्व काळामध्ये आपल्याला हे प्रश्न विचारता येतात. उदाहरणार्थ पुन्हा एकदा समजून सांगण्यासाठी ही टीचर्स मी ग्रामर. आणि तुम्हाला सांगितलं या वाक्याचा व्हर्बल इंट्रॉगेटिव्ह करा तर तुम्हाला समजेल हे वाक्य साध्या वर्तमानकाळाचं आहे आणि साध्या वर्तमानकाळामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहेत डू डस. या वाक्याची करता ही आहे जे तृतीय पुरुषी एकवचनी आहे म्हणून प्रश्न विचारण्यासाठी मला सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करावा लागेल डस. वाक्य तयार होईल डज ही टीच मी ग्रामर. डज ही टीच मी ग्रामर हा प्रश्न झाला व्हर्बल इंट्रॉगेटिव्ह. ज्या वाक्यात मॉडल ऑक्झिलरी आलेले असतात त्या वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरीनेच आपल्याला प्रश्न तयार करायचा असतो. उदाहरणार्थ
दे शुड रिस्पेक्ट द नेशन. त्यांनी देशाचा सन्मान केला पाहिजे. आणि मग प्रश्न होईल, शुड दे रिस्पेक्ट द नेशन. आणि या प्रश्नातून तुम्हाला उत्तर मिळणार यस ऑफकोर्स, बिकॉज द नेशन इज फर्स्ट. देश आहे म्हणून आपण सर्वजण आहोत आणि आपण सर्वांनी देशाचा सन्मान केलाच पाहिजे. आणि या अर्थानं आपल्याला वर्बल इंटरग्रेटिव्ह तयार करता येतात. सर्वांना प्रत्येक काळाची सहाय्यक क्रियापद माहीत आहेत. मॉडेल आधारित तुम्हाला वापर करता येतो. त्यामुळे आता वर्बल इंटरग्रेटिव्ह तयार करणं तुमच्यासाठी अवघड गोष्ट राहिली नाही. आणि आज आपल्याला शिकायचे नॉन व्हर्बल इंटरग्रेटिव्ह सेंटेन्स. ज्यांना व्हर्बल इंटरग्रेटिव्ह सेंटेन्स आलं त्यांना नॉन व्हर्बल इंटरग्रेटिव्ह सेंटेन्स तयार करणं काहीही अवघड नाही. बोलणं, लिहिणं आणि समजून घेणं हाही प्रकार आपला सहज आहे. आता पुन्हा एक अट आहे, ती म्हणजे तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये जे इंटरग्रेटिव्ह वर्ड्स आहेत त्यामध्ये काही इंटरग्रेटिव्ह प्रोनाउन आहेत, काही इंटरग्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहेत, काही इंटरग्रेटिव्ह ॲडव्हर्ब आहेत. आणि हे सर्व इंटरग्रेटिव्ह वर्ड्स तुम्ही जर अभ्यासलेले असतील तर तुम्हाला अचूक प्रश्न तयार करता येतील. किती लोकांनी उदय कोचिंग क्लासमधील पार्ट्स ऑफ स्पीच या चॅप्टरचा अभ्यास केलेला आहे? जर केलेला असेल तर तुम्हाला आज नॉन व्हर्बल इंटरग्रेटिव्ह सेंटेन्स करणं अवघड जाणार नाही. पण ज्यांनी केलेलं नसेल त्यांना पुन्हा एकदा मी विनंती करणार आहे, द पार्ट्स ऑफ स्पीच हा जो आपला चॅप्टर आपण सुरू केला घेतलेला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये, त्या उघडा, त्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, अभ्यास करा आणि तुम्हाला इंटरग्रेटिव्ह सेंटेन्स तयार करण्यासाठी त्यांची अत्यंत गरज भासणार आहे. इंटरग्रेटिव्ह वर्ड्स म्हणजेच आपण ज्यांना सोप्या भाषेमध्ये होतो WH, कारण हे सर्व शब्द बहुतेक वेळा WH या अक्षराने सुरू होतात. आणि म्हणून काही लोक नॉन व्हर्बल इंटरग्रेटिव्ह सेंटेन्सला एक सोपं नाव देतात, WH क्वेश्चन. आणि हे WH कोणकोणते आहेत याची मी तुमच्या पुढे आता लिस्ट ठेवतो. Who, whom, whose, what, which हे इंटरग्रेटिव्ह प्रोनाउन आहेत. whose, which हे इंटरग्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहेत. आणि when, why, where, how, how many, how much हे सर्व इंटरग्रेटिव्ह ॲडव्हर्ब्स आहेत. नॉन व्हर्बल इंटरग्रेटिव्ह सेंटेन्समध्ये ज्याची तुम्हाला गरज होती ते सर्व शब्द मी तुमच्या पुढे ठेवलेले आहेत. आणि ह्या शब्दांचा वापर करीत असताना तुम्हाला आता लक्षात येईल, जर मला विशिष्ट प्रश्न विचारायचे असेल तर विशिष्ट शब्द माझ्याकडे आले पाहिजे. आणि प्रत्येक शब्दाला काय दिलेलं आहे, कोणत्या शब्दानं कसा प्रश्न विचारला जातो. हू हा शब्द वाक्यातील मानवी नाव जो कर्ता म्हणून वापरला जातो त्याला शोधण्यासाठी आपण हूचा वापर करतो. जर तुम्हाला वाक्यातील कर्ता शोधायचा आहे आणि ते नाम जर मानवी नाम असेल तर तुम्ही हूनं प्रश्न विचारला पाहिजे. बऱ्याच वेळेस तुम्हाला वाक्य दिलं जातं हायस्कूल लेवलला आणि सांगितलं जातं या वाक्यातील कर्ता शोधा.
आणि तुम्हाला जर लक्षात आलं, या वाक्याचा कर्ता जर मानवी नाम आहे तर तो कर्ता शोधण्यासाठी आम्हाला पूर्ण प्रश्न विचारला होतो. उदाहरणार्थ, फादर इज कॉलिंग मी आणि विचारलं, या वाक्यातला कर्ता शोधण्यासाठी प्रश्न विचारा. तर तुमच्या लक्षात येईल, या वाक्यातील कर्ता आहे फादर आणि हे मानवी नाम आहे आणि मानवी नाम शोधण्यासाठी तुम्हाला पूर्णच प्रश्न विचारावा लागेल. म्हणून तो प्रश्न विचारणार, हु इज कॉलिंग, हु इज कॉलिंग मी आणि उत्तर मिळेल फादर इज कॉलिंग मी. तुम्हाला हा शब्द सापडला. हा निश्चितच डिफरंट तुमच्या वाक्यात काय असणार आहे, सब्जेक्ट. पुन्हा एकदा समजून घ्या, हु न प्रश्न तेव्हाच विचारा जेव्हा तुमच्या वाक्याचा कर्ता मानवी नाम असेल आणि तो मानवी नाम शोधण्यासाठी तुम्हाला हु न प्रश्न विचारून कर्ता शोधतात. हुचंच दुसरं रूप आहे हुम, ऑब्जेक्टिव्ह केस आहे. याचाच अर्थ, जर तुमच्या वाक्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट आलं, ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट तुम्हाला शोधायचं आहे, तर तुम्हाला प्रश्न कशाने विचारायचा आहे, हुमनं. उदाहरणार्थ, The teacher had taught the students आणि अंडरलाईन केलं आणि सांगितलं, हा शब्द शोधण्यासाठी प्रश्न विचारा. आता तुम्हाला तर चांगली सवय लागलेली आहे. या वाक्याचा कर्ता टीचर आहे आणि या वाक्यातील कर्म आहे स्टुडंट. हा सब्जेक्ट आहे, हे ऑब्जेक्ट आहे. आता स्टुडंट हे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट मध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात, हे मी पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये तुम्हाला शिकवलं. जर ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि मानवी नाम आहे तर तुम्हाला प्रश्न कशाने विचारावा लागेल, हुम. मग तुमचा प्रश्न होईल, whom had the teacher taught, whom had the teacher taught आणि उत्तर मिळेल the students. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट शोधण्यासाठी तुम्हाला हुमचा वापर करून प्रश्न विचारता येईल. म्हणून आता कार्य लक्षात घ्या, पूर्ण प्रश्न विचारून मानवी नामाचा सब्जेक्ट म्हणून तुम्हाला शोध घेता येईल आणि हुमनं प्रश्न विचारून मानवी नामाचा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जर असेल तर त्याशी शोध घेण्यासाठी तुम्हाला हुमनं प्रश्न विचारावा लागेल. एक एक वाक्य तुम्ही समजून घेतलं, तुम्ही आता शेकडो वाक्य तसे तयार करू शकता. फक्त वैशिष्ट्य लक्षात ठेवा, कोणता शब्द कशासाठी वापरायचा. ह्या हुचं तिसरं रूप होत आहे पजेसिव्ह केस, हुज. जर तुम्हाला वाक्यातील एखादा पजेसिव्ह केस शोधायची असेल, षष्ठी शोधायची असेल तर तुम्हाला हुजनं प्रश्न विचारावा लागेल. फॉर एक्झाम्पल, The man was stealing Raghu's notebooks. Raghu's notebooks हे या वाक्यातील इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, पण ते पजेसिव्ह केस मध्ये आलेले आहे. आणि म्हणून रघुज नोटबुक्स जर तुम्हाला शोधायचं असेल तर आपण ऑटोमॅटिक प्रश्न होतो, कोणाच्या वह्या आणि कोणाच्या हा शब्द तुम्हाला इंग्लिशमध्ये काय कोणता शब्द वापरावा लागेल, हुज. मग तुम्हाला म्हणावं लागेल हुज notebooks was stealing the man. काय वाक्यामध्ये ही पजेसिव्ह तुम्हाला वाक्याच्या सुरुवातीला शोधू शकते.
मोहिनीज आईज आर व्हेरी ब्युटिफुल. आणि तुम्हाला शोधायचं आहे मोहिनीज. तर प्रश्न कसा होईल? हुज आईज whose eyes are very beautiful. या पद्धतीने तुम्हाला वाक्यातील पदेशी केस शोधायचे असेल तर तुम्हाला whose न प्रश्न विचारावा लागेल. म्हणून who, whom, whose हे एका शब्दाचे 3 रूप, सब्जेक्टिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस आणि पदेश केस यामध्ये तुम्हाला मानवी नाम शोधण्यासाठी प्रश्न विचारावा लागतात. त्यानंतर दुसरा शब्द आहे व्हॉट. व्हॉट हा शब्द प्राण्यांची नाव शोधण्यासाठी आणि निर्जीवांची नाव शोधण्यासाठी तुम्हाला व्हॉट ना प्रश्न विचारला जातो. उदाहरणार्थ they have purchased a new car. तुम्हाला सांगितलं आंध्र वाक्य दिलं आणि सांगितलं हा शब्द शोधा. तर न्यू कार हा या वाक्यातला ऑब्जेक्ट आहे आणि तो निर्जीव आहे. म्हणून निर्जीवाचा शोध घेण्यासाठी आपण प्रश्न विचारणार आहोत पाटणा. What have they purchased? वाक्यामध्ये एखादा सब्जेक्ट आहे पण तो प्राणी आहे किंवा पक्षी आहे. तर तो तुम्हाला सब्जेक्ट शोधायचा. त्यावेळेस सुद्धा तुम्हाला कोण प्रश्न विचारता येणार नाही. काय प्रश्न विचारावा लागेल? व्हॉट न प्रश्न आहे. या ठिकाणी बऱ्याच लोकांचा फार गैरसमज झालेला पहा आणि हे न समजल्यामुळं ते चुकीच्या ठिकाणी चुकीचे प्रश्न विचारतात. उदाहरणार्थ cows were grazing in the fields. शेतात गायी चरत होत्या. आम्ही मराठीमध्ये बऱ्याच वेळास सहज प्रश्न विचारतो, शेतामध्ये कोण चरत होता? हा प्रश्न बरोबर आहे का? शेतामध्ये कोण चरत होता? खरं म्हणजे काय विचारलं पाहिजे? शेतामध्ये काय चरत होत्या. पण हे न समजल्यामुळं काही लोक असं विचारतात who were grazing in the field. प्रश्न चुकलेला आहे कारण त्या वाक्याचा त्यांनी कधी विचार केला नाही. आणि काऊस हा शब्द लिव्हिंग बिंग आहे पण तो ॲनिमल आहे आणि ॲनिमलला शोधण्यासाठी तुम्हाला पूर्ण प्रश्न विचारता येणार नाही. तर व्हॉटनं प्रश्न विचारावा लागेल आणि आपण तो योग्य प्रश्न होईल हे खात्री बाळगा. म्हणून प्रश्न विचारा. व्हॉट वे ग्रेझिंग इन द फील्ड. योग्य शब्द तुम्ही जर वापरला नाही आणि चुकीच्या जागी त्याचा वापर जर झाला तर तुम्हाला प्रश्न तयार करता येत असून सुद्धा तुमचे गुण तुम्ही गमावू शकता. म्हणून हू आणि व्हॉट यातला फरक समजून घ्या. नॉन लिव्हिंग साठी तर आपल्याला नेहमी व्हॉट वापरायचा, पण जर प्राणी मात्र असतील तर आपल्याला नियमित त्या प्राण्यांना शोधण्यासाठी पक्ष्यांना शोधण्यासाठी व्हॉटना प्रश्न विचार. आपण असं म्हणतो का आकाशामध्ये कोण उडत आहे? काय म्हणतो आपण? आकाशामध्ये काय उडत आहे की नाही? पण द पिकॉक वॉज डान्सिंग आणि पिकॉकला आठवण केली तर लोक प्रश्न विचारतात हु वॉज डान्सिंग. रॉंग. व्हॉट वॉज डान्सिंग हे तुमचं खरं उत्तर असेल. म्हणून हु आणि व्हॉट हा फरक समजून घ्या. म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यू सेंटेन्समध्ये दररोजच्या जीवनात होणाऱ्या चुका कधी टाळता येतील आणि आपण आपल्या लिखाणामध्ये शुद्धता आणू शकतो. यासाठी हु, हुम, हुस त्यानंतर व्हॉट हे 3 शब्द आपण समजून घेतले. चौथ्या शब्दामध्ये आपण जाणार आहोत तो म्हणजे विच.
विच. विच हा शब्द इंटररोगेटिव्ह प्रोनाउन आहे, इंटररोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह सुद्धा आहे. आणि तुम्हाला विचचा वापर करून दोन प्रश्न तयार करता येतात गरजेप्रमाणे. उदाहरणार्थ the man who was in the black dress coming towards me. आणि वाक्यात तुम्हाला सांगितलं, या वाक्यातील एक वाक्य शोधून काढा. द मॅन हु वॉज इन द ब्लॅक ड्रेस कमिंग टुवर्ड्स मी. आणि या वाक्यात जर आपण प्रश्न विचारला, विच मॅन, which man was coming towards me, तर तुम्हाला उत्तर मिळेल who was in the black dress. मनुष्य की जो काळ्या पोशाखामध्ये होता, असं ते उत्तर मिळेल. आणि अशा प्रकारे एक क्लॉज शोधण्यासाठी तुम्हाला विचचा वापर करता येईल आणि विच मधून तुम्हाला सिलेक्शन करता येईल. आय इट, I eat a green vegetable. आता या ठिकाणी तुम्हाला what do I eat and which vegetable do I eat असे दोन्ही प्रश्न विचारतात येईल. म्हणून which ना, which vegetable do I eat हा सुंदर प्रश्न तुम्हाला तयार करता येईल. तर which हा इंटररोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरला आहे, कारण विच कोणाच्या जोडून वापरला आहे, नामाच्या जोडून वापरला. पण जर तो एकटा आला तर तुम्हाला तो इंटररोगेटिव्ह प्रोनाउन म्हणून सुद्धा वापरते. फॉर एक्झाम्पल वर्गामध्ये 2-3 मुलांचे पुस्तक वर्गामध्ये बेंचवर राहिलेले असतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग शिक्षक ते पुस्तक हातात घेतात आणि मग विद्यार्थ्यांना विचारतात. आणि तेव्हा तो प्रश्न असतो, विच इज युअर बुक. हा विच हा एकटा आला आणि त्याने प्रश्न विचारला आणि त्याने मग उत्तर मिळालं. मग तुम्ही उत्तर काय देणार, तुम्ही त्या पुस्तकाला हात लावून सांगणार, सर दिस इज माय बुक. तर विच हे सिलेक्शन आहे आणि अनेकातून निवड करण्यासाठी विच या शब्दाचा वापर करून तुम्हाला प्रश्न तयार करता येईल. म्हणून हू, हुम, हुज, व्हॉट अँड विच या इंटररोगेटिव्ह प्रोनाउन आणि इंटररोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह याने तुम्हाला प्रश्न विचारता येतात आणि ते प्रश्न सर्व नॉन व्हर्बल इंटररोगेटिव्ह सेंटेन्स आहे. आता पुढचा जो मोठा गट आहे तो इंटररोगेटिव्ह ऍडव्हर्बचा. आता मी तुमच्या पुढे लिस्ट ठेवली होती, पुन्हा एकदा ते शब्द लिहितोय म्हणजे आपल्याला एक एक शब्द घेऊन प्रश्न तयार करता येतील. when, where, why, how, how many, how much. when, where, why, how many, how much. या शब्दाचे अर्थ तुम्हाला जर माहित असतील तर निश्चितच तुम्ही योग्य त्या ठिकाणी ते प्रश्न विचारता. when indicates time, where indicates place, why reason, how manner, how many quantity, आणि how much सुद्धा क्वांटिटी. आणि तुम्हाला क्वांटिटी क्वांटिटीचा काय फरक आहे, इथं तुम्हाला जर नंबर मिळत असेल तर हाऊ मेनी, आणि इथं जर लिक्विड असेल लिक्विड तर हाऊ मच. हा फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे. म्हणून जर तुम्हाला वेळ शोधायचा आहे तर तुम्ही व्हेन प्रश्न विचारा,
जागा शोधायची तर तुम्ही व्हेअरनं प्रश्न विचारू शकता. कारण शोधायचं आहे तर व्हायनं प्रश्न विचारा. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं पद्धत शोधायची असेल, मॅनर्स आपण त्याला म्हणतो, तर हावनं प्रश्न विचारा. आणि हाव मेनी हाव मच त्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, ते आपण वाक्यासाहाय्याने स्पष्ट करणार आहोत. मग सर्व प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला लिहून दाखवतो आणि तुम्हाला आता इंटरव्ह्यू ॲडमच्या सहाय्यानं प्रश्न कसे तयार होतात याची जाण होऊ शकेल. पहिला प्रश्न व्हेनचा. When will you get service? बऱ्याच वेळेस पाहुणे घरी येतात आणि तुम्ही ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेला असता आणि मग त्यांचा पहिला प्रश्न असतो, तुम्हाला नोकरी कधी मिळेल. प्रश्न विचारण्याचं काय कारण असतं माहित नाही, पण लोक प्रश्न विचारतात. आणि आजकाल नोकरी कधी मिळेल याची काही खात्री नाही, परंतु नोकरी मिळण्यासाठी शिक्षण घेणं गरजेचं आहे हे मात्र निश्चित आहे. वेन विल यू गेट सर्व्हिस याचं उत्तर तुम्ही काय द्यायचं तुम्ही ठरवा, परंतु वेळ विचारण्यासाठी लोक नेहमी वेळेनं प्रश्न विचारतात. प्लेस विचारण्यासाठी वेळनं. वेअर इज गॉड? लोक, सर्व जगातील लोक वेगळ्या पद्धतीनं देवाचा शोध घेत आहेत. आता हा आध्यात्मिक भाग आहे, परंतु लोकांपुढे प्रश्न आहे, वेअर इज गॉड? इज गॉड इन द हेवन? इज गॉड इन ऑन द अर्थ? इज गॉड विथ यू? तुमचे जे उत्तर असतील त्याबद्दल तुम्ही शोधू शकता, सांगू शकता. पण वेअर इज गॉड याचा प्लेस तुम्हाला दाखवायचा आहे. आता त्याचं उत्तर देणं कन्फ्युजन आहे, त्याला वेगळ्या लोकांचे वेगळे उत्तर असतील, परंतु वेअर इज युअर फादर हा लहान लेकराला जर प्रश्न विचारला तर लगेच उत्तर देतात, माय फादर इज इन होम, माय फादर इज इन द ऑफिस, माय फादर इज इन द मार्केट. ज्या ठिकाणी ते आहेत त्याची ते जागा दाखवतात. म्हणून वेळनं तुम्हाला प्लेस दाखवता येईल आणि वेळनं तुम्हाला वेळ शोधता येईल. हाऊ वॉज द ओल्ड मॅन लिव्हिंग? एक गोष्ट दिली जाते आणि त्या गोष्टीमध्ये त्या म्हाताऱ्या माणसाचं वर्णन केलं जातं आणि मग तुम्हाला त्या पॅराग्राफवरचं उत्तर देण्यासाठी प्रश्न येतो, हाऊ वॉज द ओल्ड मॅन लिव्हिंग? आणि तुम्हाला शोधावं लागतं की तो कुठल्या परिस्थितीमध्ये जीवन जगत होता. मग तुम्ही संपूर्ण गोष्टीला समजून घेऊन तुमचं उत्तर असेल, द ओल्ड मॅन वॉज लिव्हिंग हॅपीली. हॅपीली हे आता व्यक्तीच्या जीवनाचा काय झाला, मॅनच झाला, कशा पद्धतीने तो जीवन जगत होता. म्हणून हावनं तुम्हाला एखाद्या गोष्टीचं मॅनस, परिस्थिती, पद्धत समजून घ्यायची असेल तर तुम्हाला हावनं प्रश्न विचारला जातो. त्या हावचे पुन्हा आता मी सांगितलं दोन प्रश्न तयार होतात, हाऊ मेनी आणि हाऊ मच. जर तुम्हाला त्या वाक्यातील नंबर शोधायचे असतील, क्वांटिटी, तर प्रश्न कशावर विचारा, हाऊ मेनी. फॉर एक्झाम्पल, हाऊ मेनी आवर्स डू यू लर्न इंग्लिश? तुम्ही इंग्रजी किती तास शिकता? आणि मग विद्यार्थी सांगतात, आय लर्न 3 hours इंग्लिश. आणि ऐकण्याला आश्चर्य वाटतं, मग तो सांगतो, आय लर्न 3 hours इंग्लिश ड्युरिंग अ मंथ. एक महिन्याभरात 3 तास. ऍक्च्युली इंग्रजी दररोज 1 तास शिकायला पाहिजे. इंग्रजीचा अभ्यास कमीत कमी 1 तास तरी झाला पाहिजे. त्यात तुम्हाला पुष्कळ शब्दांचं कलेक्शन करायचं असतं, पाठांतर करायचं असतं, वापर करायचा असतो. परंतु आम्ही महिन्यातून 3 तास शिकतो आणि पुन्हा प्रश्न विचारतो, मला इंग्रजी का येत नाही? कारण कुठलीही गोष्ट आत्मसात करायची असेल त्याचा सराव करणं आणि जास्त सराव करणं ही काळाची गरज आहे. दुसरा प्रश्न, हाऊ मच. हाऊ मच म्हणजे
जेव्हा ठिकाणी तुम्हाला 1 2 3 4 असे उत्तर मिळत नाहीत तर त्या काय विचारा, हाऊ मच. आपल्या मराठीमध्ये दोन्हीसाठी आपण एकच प्रश्न विचारतो, किती. हाऊ मच वॉटर वॉज इन द रिव्हर. तुम्ही या ठिकाणी हाऊ मेनी वॉटर असं म्हणू शकता का? नाही म्हणू शकत, कारण पाणी आपण 1 2 3 अशा प्रकारे म्हणू शकत नाही. पण ज्या ठिकाणी तुम्हाला 1 2 3 4 असे उत्तर मिळतील त्या ठिकाणी काय हाऊ मेनी आहे. पण ज्या ठिकाणी पुष्कळ थोडं असं उत्तर मिळणार आहे त्या ठिकाणी हाऊ मच. मग तुमचं उत्तर आहे देर वॉज मच वॉटर इन द रिव्हर. नदीमध्ये पुष्कळ पाणी होतं. या पद्धतीनं आज आपण व्हेन, वेअर, व्हाय, हाऊ, हाऊ मेनी, हाऊ मच व्हायचा एक प्रश्न आला आपण समजून घेऊ. कारण त्या वाक्याचं कारण शोधण्यासाठी तुम्हाला व्हायला प्रश्न. उदाहरणार्थ Why did the girl cry? Why did the girl cry? सकाळी सकाळी एखादी लहान मुलगी घरासमोर रडते तेव्हा येणार जरा प्रश्न विचारतात त्यांना, जर ते इंग्रजी भाषिक असतील तर. वाय डिड द गर्ल क्राय? ती मुलगी का रडली? मग तिची आई सांगते बिकॉज शी वॉन्टेड आईस्क्रीम. आणि या प्रश्नाचं उत्तर कारण शोधण्यासाठी केलं जातं आणि म्हणून फायनल प्रश्न विचारून आपण एखाद्या गोष्टीचं कारण शोधतो. आज तुम्हाला जर प्रश्न विचारला व्हाय डू यू लर्न इंग्लिश, तुमचं उत्तर काय असेल? व्हाय डू यू लर्न इंग्लिश, तुम्ही इंग्लिश का शिकता? कारण त्याचं उत्तर आहे English is an important language. Along with my mother tongue, along with my national language, I must learn English because without English we cannot live happily. So, इंग्रजी शिकणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी आपण हे डिटेल्समध्ये शिकत आहोत. आणि आज इंटरॅक्टिव्ह सर्व शब्द मी तुमच्या पुढे मांडलेले आहेत. एक एक वाक्य मी एक्झाम्पल करून दाखवले, त्याचा अर्थ स्पष्ट करून केलेला आहे आणि त्यासाठी तुम्ही हे शब्द आता स्वतःच्या वाक्यात वापरून बघा, अभ्यास करा आणि वाक्यरचना करत असताना सर्वांची वाक्यरचना तुमच्या पुढे ठेवते की नॉन व्हर्बल इंटरॅक्टिव्ह सेंटेन्स तयार करायचं असेल ही वाक्यरचना कायमस्वरूपी लक्षात ठेवा. नॉन व्हर्बल इंटरॅक्टिव्ह वर्ड ऑर्डर. WH प्लस AV ऑब्लिक DV. DV म्हणजे डिफेक्टिव्ह प्लस RP प्लस क्वेश्चन मार्क. WH प्लस AV ऑब्लिक DV प्लस RP प्लस क्वेश्चन मार्क ही वाक्य तुम्ही लक्षात ठेवली की तुम्हाला आता हे 11-12 प्रकारचे प्रश्न तुम्हाला तयार करता येतील. इंटरॅक्टिव्ह प्रोनाउन, इंटरॅक्टिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि इंटरॅक्टिव्ह ॲडव्हर्ब या सर्व डब्ल्यूच्या सहाय्यानं जे प्रश्न तयार होतात त्यांना नॉन व्हर्बल इंटरॅक्टिव्ह सेंटेन्सेस म्हणतात. आज व्हर्बल आणि नॉन व्हर्बल ह्या दोन्ही वाक्यांचा अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे आणि तुम्ही एकमेकाला छानपैकी प्रश्न विचारू शकता. काही लोकांना प्रश्न विचारताना तारांबळ होते. का होते? कारण ते सराव करत नाहीत. मी तुम्हाला आज सांगणार आहे, ज्यावेळेस तुम्ही एकत्र येता त्यावेळेस एकमेकाला प्रश्न विचारांची सवय लावा, घाबरू नका. आणि जर आपण चुकत असाल तर मित्रांना सांगा माझी चूक काय होती मला शोधून दाखवा. तरुणपणामध्ये बऱ्याच लोकांना दुसऱ्याने चुका शोधणं आवडत नाही. पण मी तुम्हाला सांगणार आहे आपले मित्र असे असावेत की जे आपल्या चुका आपल्याला दाखवतील आणि आपण सुद्धा आपल्या मित्राच्या चुका दाखवायत. चुका दाखवणं म्हणजे एकमेकाचा अपमान होत नाही. पण तुम्ही जर एकमेकाच्या चुका दाखवल्या नाहीत आणि तीच चूक तुम्ही घेऊन सतत पुढे जात राहाल तर मग परीक्षेच्या काळामध्ये किंवा योग्य त्या ठिकाणी तुमचा मोठा अपमान होईल. तत्पूर्वी
मित्राकडून केलेली कान टोचणी केव्हाही चांगली. मित्र म्हणजे जे आपल्या संपर्कात आहेत त्यांच्या जोडीनं बोलत असताना तुम्ही बोला, चुका होतील आणि लोक तुमच्या चुका दुरुस्त करतील. उदाहरणार्थ आत्ता एक 2 महिन्यापूर्वी आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ज्यांनी रिटायर झालं परंतु लोक इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्याने असं म्हटलं, आता तो प्रश्नार्थ वाक्याचा प्रश्न नाही परंतु चुका काय स्वतः. मी त्याला प्रश्न विचारला, त्यांना इंग्रजी चांगली येते. नंतर व्हेन डिड यू रिटर्न फ्रॉम बॉम्बे, आणि त्याने सांगितलं आय रिटर्न बॅक फ्रॉम बॉम्बे येस्टरडे. हे उत्तर बरोबर आहे का? नाही. मी प्रश्न विचारला व्हेन डिड यू रिटर्न, त्याने असं मला उत्तर पाहिजे होतं आय रिटर्न फ्रॉम बॉम्बे. हा बॅक त्याने शब्द मध्येच टाकला. कारण आम्ही मध्ये काय होतो, परत आलो. आलो म्हणजे तर परत म्हणजे बॅक आणि रिटर्न म्हणजे बॅक. ऍक्च्युली रिटर्न म्हणजे परत येणे. पण हे न लक्षात आल्यामुळं त्याला आता ही कधीपासून सवय लागली होती मला माहित नाही. पण काल मी त्याला सांगितलं की सर तुमचं हे वाक्य चुकलं, आणि मग तो म्हणाला बापरे, आयुष्यभर मी असंच बोलत होतो. म्हणून आपल्या मित्राच्या चुका दाखवायला निश्चित त्याचा त्यांना सांगा प्रेमानं की बाबा हे वाक्य असं असायला पाहिजे. आणखी चूक माझ्या दोस्ताची 4 वर्षापूर्वी दुरुस्त केली होती. उदाहरणार्थ इट इज ट्रू फॅक्ट, सॉरी, लोक बोलतात आणि लगेच प्रतिसाद काय होतात, हो इट इज ट्रू फॅक्ट. ऍक्च्युली फॅक्ट ही नेहमी ट्रू असते. हा ट्रू म्हणायची गरज नाही ना. इट इज फॅक्ट ही हकीकत आहे. पण मराठीकरणाचा प्रभाव पडल्यामुळं ही खरी गोष्ट आहे असं बोलण्यासाठी त्या लोकांना ट्रू वापरलं की जरा बरं वाटतं. पण हेच त्यांना चांगली इंग्रजी येते, त्यांच्या कानावर वाक्य पडले तर त्यांना ते नकोसं वाटतं. आणि म्हणून आपल्या व्याकरणातील चुका समजून घेण्यासाठी आपण जेव्हा एकमेकाशी बोलतो जर तुम्हाला चुका आढळल्या, केवळ दुसऱ्याच्या चुका शोधण्यासाठी एकमेकाचं ऐकू नका. पण जर आपल्याला चुका आढळल्या आणि त्यांना विचारा मी तुमची चूक सांगू का, त्यांनी हो म्हटलं तर सांगा, नाही म्हटलं तर राहू द्या, वाढू चुका. पण तुम्हाला समजू द्या, चुका वाढल्यानंतर मनुष्य अस्वस्थ होतो. म्हणून योग्य वेळी चुका दुरुस्त झाल्या तर चांगलं. म्हणून असे दोस्त कमा की जे दोस्त तुम्हाला चुका सुधारण्यासाठी मदत करतील. आज आपण इंटरव्ह्यू सेंटेन्सचा भाग इथं पूर्ण केलेला आहे. 2 इंटरव्ह्यू सेंटेन्स तुम्हाला शिकवले आहेत. व्हर्बल आणि नॉन व्हर्बल. अभ्यास करा आणि एकमेकाला प्रश्न विचारून तुमच्या संभाषणामध्ये गोडी वाढवा. थँक्यू. पुढच्या तासाला आपण 4थं वाक्य शिकणार आहोत, एक्स्ट्रामेटिव्ह सेंटेन्स.